विधानसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी अचानक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. नेमका का प्रवेश केला, काय कारण आहेत? आपल्या सोबत स्वतः सुरेश पाडवी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. अ, काय सांगाल की ऐन वेळेला आपल्याला हा निर्णय का घ्यावा लागला? नेमकी काय कारण आहे? गेला फॉर्म भरला 1 महिना झाला, तरी पण वरिष्ठांनी अजूनपर्यंत माझी काय चौकशी केलीच नाही. कुठल्या गोष्टीचं त्याने अजूनपर्यंत माझा विचार फोन पण केला नाही, की बाबा काय चाललंय, काय नाही, तू कसा आहे, काय करतो? किंवा आपण फोन केले तर फोन उचलत नाही. अशा प्रकारामुळे मी थोडासा नाराज झालो आणि आता पुढचं एवढं मोठं विधानसभा आहे, ते आपल्याला काही झेपणार नाही. त्यामुळे बहुजन डायरेक्ट मी बी-जे-पीमध्ये प्रवेश केलेला आहे. नेमकी उमेदवारी तुम्हाला घोषित करण्यात आली डहाणू विधानसभेतून. नेमकं काय सांगून घोषित करण्यात आली होती? आणि तुमच्याशी काय त्याबाबत चर्चा झाली होती? चर्चा झाली होती. त्यांनी सांगितलं होतं, "जोपर्यंत तुला खेचता येईल तोपर्यंत खेच, बाकीच्या नंतर मग आपण बघू." सांगितलेलं. पण ते काय तसं तर पूर्तता काय केलेलं नाही. त्यामुळं मी माझे खिशातले पण पैसे गेले आणि मग अ, आता परत उद्याचा दिवस सर्व करण्यामागे माझं पूर्ण आयुष्याचे हे होऊन जाईल. त्याच्यामुळे मी बोललो, "आता काय मग आपल्याला जमणार नाही." त्यामुळे मी मागे घेतलं. आता तुम्ही मतदारांना काय आवाहन केलं? जे तुमच्यासोबत होते, तुमचे कार्यकर्ते असतील, तुमचे काही पदाधिकारी तुमच्यासोबत होते, त्यांना काही काय सांगितलं तुम्ही आता? मी त्यांना सांगितलेलं का आपण ह्या विधानसभेमध्ये काय पुढे पडू शकत नाही. त्याच्यामुळे जो येणारा व्यक्ती असेल तो बी-जे-पीचा विनोद मेढा आहे. त्याला तुम्ही मतदान करा आणि त्याला विजयी करा. आता तुम्ही भाजप प्रवेश केलेला आहे. नेमकं तिथून काही आश्वासित तुम्हाला केलं गेलेलं आहे? कारण आगामी आता जिल्हा परिषदा वगैरे येत आहेत. काय तुम्हाला आश्वासित केलं गेलं? मला सांगितलेलं आहे, का जिल्हा परिषद तुला देतो म्हणून आणि सर्व करतो. असं आता सांगितलं. तुम्ही भाजपच्या कामाला सुरुवात केली आहे का मतदारसंघामध्ये? हो, भाजपच्या कामाला सुरुवात केलेली आहे. आताच माझ्या फिरतीवरच आहे मी. सर्व माझ्या कार्यकर्त्यांना भेटी-गाठी करतोय आणि त्यांना समजावून सांगतो, की बाबा अ, विनोद मेढ्याला सपोर्ट करा. भाजपवरती विश्वास आहे तुमचा? तुम्हाला पुढे तुमचं कुठेतरी पुनर्वसन करतील असं? हो, आहे विश्वास. नक्कीच आपण पाहिलेलं आहे, की त्यांनी सांगितलंय, की जेव्हापासून मला उमेदवारी दिली, तेव्हापासून माझा पूर्णपणे संपर्क आहे तो तोडण्यात आला. कोणी फोन उचलत नव्हता आणि ह्याच्यावरतीच नाराज होऊन मला भाजप प्रवेश करावा लागलाय. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.